हॅलो, केवीज गुड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते. आज आमची आजी चुलीवरती मटण बनवणार होती. मला म्हटली मी आज चुलीवर मटण बनवणार आहे. तर म्हणलं हा बेत ती चुलीवर करायला लागली तर आपण त्याचं व्हिडिओ शूट करावं. कारण खूप दिवसातून मी सुद्धा चुलीवरचं मटण खाणार होते. रोज आपलं शहरामध्ये काय गॅसवरतीच करतात, पण ॲक्च्युली आज मला हे मटण चुलीवरती खायला मिळणार होतं. त्याचा आनंद तर वेगळाच होता, कारण चुलीवरची चव ही गॅसवरच्या बनवलेल्या जेवणापेक्षा एक वेगळीच असते आणि पौष्टिक. चला बघूया. तिनं तरी मटण शिजायला घातलं होतं, कारण मला वेळ झालता शूट करायला. तिनं हळद मीठ आपलं साध्या पद्धतीनं हळद मीठ लावून जरा मटण ठेवलं होतं थोडा वेळ, आणि परत लगेच तेल टाकून तिनं ते शिजायला टाकलं होतं. आणि हे जे शिजायला टाकलेलं मटण होतं हे ॲक्च्युली फक्त पाण्यामध्ये तिनं शिजवलं होतं. मग लास्टला थोडं ताट त्या पतील्यावरती ठेवून तिनं काय केले ते शिजवून घेतले. आपण कुकरला वगैरे असं शिट्ट्या मारून घेतो, पण ते तिनं तिथं त्या पतील्यावरती प्लेट ठेवून त्याच्यावरती जे पाणी येते त्याच्यावरती ते मटण शिजवून घेतलं होतं. कारण तसं मटण शिजवलं ना त्याचा रस्सा खूप भारी होतो असं ती म्हणते, आणि त्याच्यानुसार तिनं बनवायला घेतलं. तर या पद्धतीनं मटण शिजवायचं चालू होतं. पाणी पण हवं तेवढा, रस्सा पाहिजे तेवढा तिथे ताटावरती पाणी ठेवून घेत होते. चुलीवरचं ते दृश्य बघायला किती छान वाटतंय ना. असं दृश्य तर आजकाल कमी प्रमाणात बघायला मिळायला लागले. पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आम्हाला आजीकडे गेल्यानंतर हे बघायलाच मिळतं. कारण तिथं तिच्याजवळ गॅस हा प्रकारच नाहीये. जे काय असेल कोणताही सीझन, उन्हाळा पावसाळा हिवाळा, सगळे ऋतू तिच्यासाठी सारखे आहेत. कारण तिला चुलीवरतीच बनवायला आवडतं, गॅस आवडत नाही. आता ती तडका मारणार आहे, आणि तडका मारत असताना त्या रश्श्याला ती लसूण घेतलंय तिनं. आपण अद्रक आणि लसूण पेस्ट करून घेतो. ती म्हटली नाही, माझी करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हटली मी लसूण ठेचून घेणार आणि तो लसूण परत मी तडक्यामध्ये मारणार. बघा तर ती कशी कशी करते. थोडं तेल घेतलं, पण ते तेल पण काय केलं तिनं अंदाजानुसार तिनं ते तेल हे केलं. कारण अगोदर तिनं मटण शिजताना तेल थोडंसं त्या मटणाला शिजायला टाकलं होतं, आणि तेव्हा ते तेल आणि आता फोडणीचं तेल जास्त होऊ नये म्हणून तिनं थोडंच तेल घेतलं. त्या तेलामध्ये आता ती लसूण टाकणार आहे, लसणाची फोडणी देणार. त्याच्यानंतर तिनं जिरं आणि खोबरं याचा कूट करून घेतला होता. जिरं खोबरं आणि चटणी हे तीनच मसाले तिने सिक्रेटली वापरले आहेत. लसूण, जिरं खोबरं, लाल तिखट पण घरी बनवलेलं, विकतचं नाही, आणि मीठ, ह्या 4 मसाल्यांचा वापर करून तिनं मटण बनवलेलं आहे. तर बघा, छानशी लसणाची फोडणी दिली आहे. त्या लसणाच्या फोडणीनंतर तिनं चटणी टाकली, आणि चटणी नंतर मग जिरा आणि खोबऱ्याचा कूट जो बनवला होता तो कूट टाकलाय त्याच्यामध्ये. चांगलं ते खरपूस भाजू दिले तेल सुटेपर्यंत, त्या चटणीला तेल सुटेपर्यंत. आणि परत तिनं त्याच जे मटण बनवलेलं आहे त्याचा जो रस्सा आहे तोच रस्सा परत त्याच्यामध्ये त्या तडक्यात टाकलाय. कारण छान स्मेल पण येत होता. आणि हे मसाल्याचं जे पाणी तयार झाले हे ती परत तडक्यामध्ये ओतणार होती. ती पतेलं तिनं खालीच उतरून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स केलं. मिक्स करून परत त्याच्यामध्ये तिनं पाणी टाकून ढवळून तो मसाला पूर्णपणे मटणाच्या पतेल्यात घेतला. परत तिनं तो उकळी मारायची होती म्हणून आणि चुलीवरती ठेवला. रस्सा थोडासा प्लेटमध्ये घेऊन तिनं त्याची टेस्ट बघितली. चटणी मीठ व्यवस्थित आहे का. मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून थोडं मीठ त्याने ॲड केलं त्याच्यामध्ये. शिवाय जे रस्सा बनवायला लागली तो थोडासा पातळ वाटायला लागला होता, म्हणून म्हटली त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मिक्स करून टाकूया म्हणजे आळण येईल व्यवस्थित. म्हणून परत ते ज्वारीचं पीठ होतं, ज्वारीचं पीठ आळण म्हणून तिनं परत त्याच्यात मिक्स केलं. शक्यतो ते त्यांच्या जुन्या पद्धतीने